यावंच लागतंय. केव्स बनवलेलं आहे. इथं एक मंदिर आहे, तिथं एक मंदिर आहे आणि पाणी बघा ना. उफ बाप, तुम्हाला एक दाखवू का काय क्लास आहे समोर. व्ह्यू चेक करा तुम्ही. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आजचा हा जो व्लॉग आहे, या व्लॉग मध्ये मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही जातोय ट्रेकिंगला. एक मस्त ऍडव्हेंचर करण्यासाठी जातोय, ट्रेकिंग करण्यासाठी जातोय. म्हणजे 1 वर्ष झाला त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो ट्रेकिंगला, माझे कूल्स फ्रेंड लहानपणीचे त्यांच्यासोबत. आणि आता आम्ही जातोय एक ऍडव्हेंचरस जागेवरती. एक वॉटरफॉल आहे, मस्त प्लेस आहे. तुम्हाला पण फिरू, तुम्ही पण एन्जॉय करशाल. एवढं भारी लोकेशन आहे. आता सकाळचे वाजलेले आहे 5 वाजलेले. सो मी आता रेडी झालोय आणि लगेच मी 5-10 मिनिटांमध्ये निघणार आहे. आणि शाळेतले 7-8 जण आहे, त्यांच्यासोबत आपण फुल एन्जॉय करणार आजचा दिवस. काय काय होतंय काय काय नाही तुम्हाला या ब्लॉग मध्ये दिसणार आहे. आणि थोड्या वेळाने सगळेजण आता रेडी होत आहे. आता मी त्यांच्याकडे जातो, काय काय चालू काय काय बघावं लागेल. मित्रांनो व त्यांच्या मैत्रिणींनो, आता मी चाललोय मित्रांकडे शाळेतले. माझ्या शाळेमध्ये चाललोय. ते सगळेजण आजूबाजूलाच राहता. सो आता कोण कोण उठलेलं आहे, कोण कोण आवरलेलं आहे, आता बघावं लागेल कोण कोण आहे कोण कोण नाही. आता आम्ही पेट्रोल भरण्यासाठी थांबलोय. आता आम्ही ऑन द वे आणि सगळेजण हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आता आम्ही ऑन द वे आणि सगळेजण मजा मस्ती करतोय. ब्लॉग मध्ये स्वागत आहे मित्रांनो तुमचं. व्ह्यू चेक करा तुम्ही, व्ह्यू किती भारी व्ह्यू आहे. सकाळचे 6 वाजलेले, आम्ही सगळे घरून निघलेलो आहे, ऑन द वे. आपल्याला ज्या स्पॉटवर जायचंय त्या स्पॉट साठी. भावा ना, पहिल्यांदा कोणाचा आवाज काढा भैया. आणि तो एका ब्लॉक मध्ये यायचं नाही म्हणत होता भैया. नाही कोणला घेऊन द्या, इथंच सवाई घरी जायचे ना भैया. तो आता नाही पुढं पुढं लोकांच्या तोंड दाखल. आता आम्ही खुलदाबादच्या व्ह्यू पॉइंटला थांबलेलो आहे. हा जो व्ह्यू पॉइंट आहे, आम्ही आता इथे थांबलोय चिल होण्यासाठी. आणि इथला व्ह्यू बघू शकतो तुम्ही किती छान आहे. इथून दौलताबादचा पूर्ण किल्ला दिसतोय. मनोज भाऊ बोबडे फोटो काढताना मी सेटिंग पाहू. हो, आणि भाऊ पोच देताना यावंच लागतंय. पवनच्या ब्लॉग मध्ये यावंच लागतं, करायचं नाही. खोटं बोलायचं नाही. आमचं फोटोशूट झालंय. आता आम्ही आमच्या लोकेशनवर चाललोय, जिथं आम्हाला ट्रेकला जायचं. खूप लेट झालंय, 7 वाजलेले. आता आम्ही लोकेशन पाशी पोहोचलेलो आहे आणि आता इथं गाड्या लावलेल्या आहे. आणि इथून पै जायचंय आणि इथून पै ट्रेक करायचं. आता काल आता आम्ही ते स्पीकर काढलेलं आहे आणि त्याला माईक आहे. आणि त्याच्यावर सगळेजण मजा घेत आहे एकमेकाची. आम्ही जंगलातून पै चाललेलो आहे ट्रेक करत. सगळेजण पुढे चालत आहे. हे पवन ब्लॉगर आहे आणि इथं यावंच लागतं, बोलायचं नाही. आणि इथं काय म्हणते त्याला, रस प्यायला ये रस प्यायला या म्हटलं माय म्हणा. हे गाईस, नाद करते काय म्हणते, नाद करते काय यावंच लागतंय. हा, नाद करते काय, क्वालिटी आणि क्वांटिटी. खोटं बोलायचं नाही. दाखव व्ह्यू दाखव. पण व्ह्यू बघा, व्ह्यू कसं आहे, यावंच लागतंय. क्वालिटी आणि क्वांटिटी एकच नंबर. खोटं बोलायचं नाही. नाद करते काय.
दाखव दाखव सगळ्यांना बघा, असं पाणी दाखवा लागतं. उग नव माय उग नव त्यो आता आम्ही फुल मजा करत चाललेलो आहे. सगळेजण एकामेकाची मजा घेत आहे, मस्त फोटो व्हिडिओ काढताय. आणि लोकेशन चेक करा, काय सुंदर लोकेशन आहे. जोगेश्वरी केवळ यावंच लागतंय जोगेश्वरी केव्हजला. नाद करती काय? ए बस ए भल्या हिडो किती एकट्याला पप्पा नको म्हणून आम्हाला पण बनू. व्हॉट अ व्ह्यू मॅन. मस्त मजा येते. आता आम्ही पै पै चालतोय, शेतातून पै पै चाललोय. मी बोलत राहतो बरं का. हे बघ पप्पाच बोलाल. अजब सा इश्क है. यार ते शंभऱ्याला उद्या यार ते पडन ते. चला चला चला, असं दाखवावं लागतं माय उग नव. पहिल्यांदा आम्ही आलोय जोगेश्वरी केव्हजला. याच्या आधी आम्ही गिरनार तांडाला गेलो होतो. त्याच्यानंतर आज आलोय. लिटरली आम्ही म्हणजे आमचे शाळेतले जे मित्र आहे का, आम्ही 1 वर्षानंतर सोबत आलेलो आहे. मागच्या वेळेस गेलो आम्ही गिरनार हिल्सला, मागच्या पावसामध्ये, डायरेक्ट या पावसात आलेलो आहे. असा व्ह्यू पाहायला नशीब लागतं. पाणी पण चालू आहे आणि काय क्लास व्ह्यू आहे, काय क्लास. इथं जोगेश्वरी माताचं टेम्पल आहे या केव्ज मध्ये. हे असं छोटं केव्ज बनवलेलं आहे. इथं एक मंदिर आहे, तिथं एक मंदिर आहे. आणि पाणी बघा ना किती, म्हणजे निसर्गरम्य वातावरणात आल्यावरचा फरक खरंच भारी असतो. व्ह्यू आहे हा यार, म्हणजे कधी का ट्रेकला आल्यावरती खरंच भारी, एकदम भारी फुलत. पाणी बघा ना किती स्वच्छ येतं. आता आम्ही दुसऱ्या लोकेशनला चाललोय. हा लोकेशन इथला फिरला, आता दुसऱ्या लोकेशनवर चालतोय. आणि जी मजा येते ना भाई, खतरनाक मजा येते, खतरनाक. ऐक इकडचा व्ह्यू बघा, काय भारी व्ह्यू आहे यार. क्लास व्ह्यू आहे यार हा, काय क्लास व्ह्यू आहे. एकदम पीसफुल वातावरण येतं, एकदम पीसफुल, एकदम स्वच्छ आणि नितळ पाणी आहे. आणि एक निसर्ग रम्य वातावरण. आणि ते केव्ज वर का, इथं त्या 2 केव्ज होत्या. इथं एक छोटी केव्ज आहे पण झाडांनी झाकून गेली आहे. आणि इथं समोर पण एक केव आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या केव्ज इथं सगळ्या. आणि फुल एन्जॉय चालू इथं, सगळेजण मस्ती करताय. डुमका डुमका दिन एक डुमका ते कमर लागतो. आज जी मजा येते ना ती अविस्मरणीय. म्हणजे मी आजपर्यंत जेवढे ब्लॉग बनले त्याच्यातली सगळ्यात जास्त म्हणजे क्लास शूट केलाय हा ब्लॉग. आणि या ब्लॉग मध्ये मला इतकी मजा येते आणि इतका भारी बनलेला आहे हा ब्लॉग.
म्हणजे काय त्याला शब्द कमी पडतील एवढा मजा येते आणि एवढा छान ब्लॉग बनते आपला. तुम्ही व्ह्यू चेक करा एकदा. पेड लोकेशनवर सगळेच जातात, पण नॉन पेड लोकेशन आणि असा अविस्मरणीय ट्रिप, ती पण फ्रेंड सोबत, म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. हा जो आहे का, हा जोगेश्वरी वॉटरफॉल आहे. खूप दिवस झाले पाऊस नाही पडला, त्याच्यामुळे थोडंच पाणी आहे, थोडं म्हणजे भरपूर पाणी आहे. पण पाऊस पडल्यावर कसं चांगले धबधबे वाहत राहतात. हे जे पाणी आहे सायलेंट पाणी एकदम. आता गोल्या पुढं चाललेलं आहे, सगळेजण पुढं सोडून गेले आम्हाला ब्लॉगच्या नादामध्ये. किती क्लास व्ह्यू यार, म्हणजे जिथं पण जातोय, जे पण लोकेशन बघतोय आम्ही, त्याच्यात इतका क्लास व्ह्यू येतोय म्हणजे यार. चुम्मेश्वरी जागा आहे, चुम्मेश्वरी. मित्रांनो, तुम्ही जर संभाजीनगरचे असताल ना, एकदा नक्की या, नक्की. किती भारी व्ह्यू आहे हा, बघा ना. एकदा खूप साऱ्या केव्ज आहे, महादेवाचं मंदिर पण आहे, आणि तशी एक फ्रेम बनली दरवाजा सारखी इथं पण आहे, आणि इथं पण दरवाजा आहे. आणि ही पूर्ण केव्ज आहे, ही केव्ज एलोरा केव्जला अटॅच्ड आहे, म्हणून म्हणजे इथून जी जाते का तशी एलोरा केव्जला ती अटॅच्ड होती. इथं असे दरवाजा लावलेले आहे, पॅक केलेलं आहे जाळी लावून. आणि इथं म्हणजे समजा तेव्हाच्या काळामध्ये हे असं दरवाजा इथून जाण्यासाठी, आणि इथून मध्ये एंट्री होती. ते एंट्री गेट लावलेलं आहे, बंद केलेलं आहे ते. हा दरवाजा होता, आणि इथून मध्ये मंदिर वाटतं, मंदिरामध्ये जायचं होतं ते, पण त्यांनी हे जाळी लावून त्याला पॅक केलंय, कारण ते भविष्यामध्ये खराब व्हावं नाही त्यामुळं. कारण लोक येतात खराब करून जातात ना, त्यामुळं त्यांनी बंद करून टाकलेलं आहे ते. आणि तुम्ही हा व्ह्यू चेक करा, हे जे म्हणजे कोरलेलं आहे बरं का, की असं नाही की मोठ्या मोठ्या मशनी आणल्या आणि त्याला कोरलं आणि एकदम भारी बनवलं, असं नाही. त्या काळामध्ये जे म्हणजे एकदम साध्या साधनांमध्ये बनवलेलं आहे. ही फ्रेम बघा किती भारी. इथं इतक्या साऱ्या केव्ज आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15, ही 16, ही 17, ही 18, आणि तिकडे 4 5 पाहिलं म्हणजे 25-30 केव्ज आहे. इकडे खाली पण अजून खूप सारं लोकेशन बाकी आहे, तिकडं गाव आहे. म्हणजे हा असा वरून वरून वॉटरफॉल येतोय, आणि मग असं जातं इकडं. हे बघा ना, इथं किती खोल आहे, म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यामधनं असं दिसल, पण खूप जास्त खोल आहे इथं. अरे बाप, हे केव बघा तुम्ही किती भारी, इथून पुरं शेवाळ्याला आहे मधी, आणि पाणी पडतंय वरून हळूहळू. तिथं बघा किती, ते खूप खोल गड्डे बरं का इथून मला दिसतं, म्हणजे इकडून त्या केव्जला ते म्हणजे त्या जे आहे ना तिकडे जात आहे ते. तिथं मध्ये पण खूप जास्त खड्ड आहे. काय क्लास. इथं महादेवाचं मंदिर वाटतं, ही पिंड आहे. हा, ही पिंड आहे, महादेवाची पिंड आहे मे बी ही. आय डोंट नो, जर चुकत असेल तर खरंच माफ करा. आणि इथं देव आहे, ब्रह्मदेव. इथं देव आहे, इथं मंदिर आहे कशाच तरी, आणि इथं सगळेजण फोटो काढताय. काय क्लास व्ह्यू यार. ते ट्रेकर जातात ना 1,500 रुपयाच्या ट्रेकिंग मध्ये, त्याचा फील. आणि मित्रांसोबत जे शाळेचे चड्डी बड्डी फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत येण्याचा फील म्हणजे अविस्मरणीय, अविस्मरणीय. जी मजा आपल्या ग्रुप सोबत, आपल्या लहान मित्रांसोबत येते ना, ती मजा कुठंच येत नाही, कुठंच नाही. उफ, बाप. तुम्हाला एक दाखवू का, काय क्लास आहे समोर. व्ह्यू चेक करा तुम्ही. हे जे आहे का, इथून एलोरा केव्ज मध्ये
तिथूनचे आपण खाली उतरतो का ते इथं हे आणि त्याचा हा वॉटरफॉल खाली पडतो आणि इथून जे केव्ज मध्ये येतात का ते इथून बघतास. पोरांची फुलटू मजा चालू आहे. मस्त आहो करताय पावताय एवढ्या मारताय वरून. तिथं डीप आहे थोडं इथं कमी आहे. इथं वॉटरफॉल चालू आहे आणि पाणी तुंबलेलं आहे सगळं आणि मस्त आंघोळ करताय पोरं. फुल एन्जॉय चालू आहे, फुल एन्जॉय. आता आम्ही जेवायला चाललेलो आहे. आमचं फिरून झालं पूर्ण. जेवढे केव्स होते जेवढी जागा होती सगळं फिरून झालेलं आहे. इथं बघा किती भारी दिसतंय. आता सगळेजण वापस चाललेले आहे. आम्ही पण आता चाललेलो आहे. सगळं झालंय आमचं फिरून. गँग 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 गली गँग. फुल एन्जॉय झाला आज. सो आता आमचं ट्रेक संपलेलं आहे. आता आम्ही जेवायला चाललोय. एक नंबर ट्रेक होता. खूप जास्त मजा आली. अविस्मरणीय क्षण होता. तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर असाल तर एकदा नक्की या वॉटरफॉलला. आपण एलोरा केव्हला जातो वॉटरफॉल बघायला. त्याच्या वरची बाजू ही जोगेश्वरी वॉटरफॉल म्हणून. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल व्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन व्लॉग आता येत राहतील. सो यस, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.